प्राणी आपण सगळे रेस्क्यू करतो, सगळ्यांविषयी माहिती घेऊया. पहिला आहे नॉन वेनमस म्हणजे बिनविषारी साप, बिना झेरीला साप. दुसरा आहे सेमी वेनमस माइल्ड वेनमस, त्याला निमविषारी म्हणतो. आणि तिसरा आहे पूर्णपणे वेनमस, जो माणसाचा जीव घेऊ शकतो. पण तुम्हाला एक माहिती आहे का, सापांचं विष हे माणसाला मारण्यासाठी नाही आहे. लक्षात आहे तुम्हाला? तुम्ही ऐकले की सापांमुळे साप मुद्दामून जातो माणसाला घरात जाऊन चावतो, असं कधी ऐकलं आहे का? नाही, गरजच नाही ना. तो कशाला आपल्या घरात येणार आहे? पण आपल्या घरात घाण, जो घराच्या बाहेर घाण असते तिकडे उंदरं येतात, त्या उंदरांमुळे तो साप येतो, कारण त्या उंदरांना खाण्यासाठी. त्यामुळे तुम्ही घाण जेवढी कमी कराल तेवढं उंदीर कमी होईल आणि उंदरांमुळे साप, आणि सापामुळे सापाचा जीव वाचेल, कारण माणसं काही साप मारतात. तर ठीक आहे, आपण सुरुवात करूया. पहिले नॉन वेनमस स्नेकवर सुरुवात करूया. कोणाला दिसतंय? सगळ्यांना दिसतंय? आता इंडियन रॅड स्नेकला असं नाव का दिलंय माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला नाव का दिलं माहिती आहे? तुमचं बारसं झालं, पण आम्ही सापांची बारसं आपल्यासारखे माणसं करतो आपण. तर इंडियन रॅड स्नेक म्हणजे हा उंदरांना जास्त खातो. एका आठवड्यात कम से कम 3 उंदीर आरामात खाऊन घेतो. सकाळी नाश्ता, दुपारी लंच आणि रात्री डिनर. पण एक साप एक उंदीर खाल्ल्यानंतर तो हफ्ता ते 2 हफ्तापर्यंत न खाऊन राहू शकतो. हे माहिती आहे? नाही. आणि साप पूर्णपणे नॉन व्हेजिटेरियन आहे. तुम्ही त्याला वरण भात भाजी पोळी खायला घातली तर ते खाणार नाही. ठीक आहे. तर या सापाची लांबी जी आहे, या सापाची लांबी कम से कम 13 फुटापर्यंत वाढते. 13 म्हणजे माहिती किती? 13. गेलं? अच्छा, दुसरा दाखवला आला. हां, 13 फुटापर्यंत याची लांबी वाढते. आणि हा साप अंडी देतो. आपल्याकडे 2 प्रकारचे साप आहेत, एक अंडी देणारे आणि एक पिल्ले देणारे. तर हा साप अंडी देतो. या सापाची एक गैरसमज, काय गैरसमज माहिती आहे? हा गाईच्या शेपटीला, गाईच्या पायाला शेपटी बांधतो आणि दूध पितो. तुम्हाला माहिती साप दूध पितो की नाही? तुमच्या माहितीनुसार साप दूध पितो की नाही? पितो? पक्का? शुअर? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, दूध कोण पितं माहिती आहे? नीट लक्ष द्या. दूध कोण पितं माहिती आहे? जे दूध देतात. गॉट इट? गाय दूध देते, गायचा वासरू दूध पितो, हरिण दूध देतो. मला सांगा, कधी ऐकले की घार माहिती? घार, काईट दूध पिते कधी? कारण ती दूध देते, देऊ शकत नाही ना. तर साप हा रेप्टाईल आहे. साप दूध देत नाही, साप दूध पित नाही. पण कार्डिओलॉजी स्नेक चार्मर्स हे दूध पाजतात त्यांना नागपंचमीच्या वेळी. का? कारण त्यांना 1-2 महिन्याआधी साप पकडले जातात. स्पेशली नाग, हा कोब्रा स्पेशली. तर त्याला पकडल्यानंतर समजा तुम्हाला इथे व्हेजिटेरियन कोण कोण आहे? ठीक आहे, पक्का व्हेजिटेरियन आहे. तर तुला एका रूममध्ये 10 दिवस बंद केलं, तू व्हेजिटेरियनच. आणि 10 दिवसानंतर खालून तुला असं चिकन तंदुरीची डिश टाकली, तर काय करशील? मरशील ना तू. मग खायला तर लागणारच. तसं तर सापांचं आहे. सापांना 2 महिन्यानंतर जर दूध समोर ठेवलं तर तो पाणी समजून पितो. पण त्यानंतर तुमच्या श्रद्धाला पाळून दुसरा अंधश्रद्धेचा पाठ पकडला तर दुसरा काय तिसऱ्या दिवशी साप पूर्णपणे मरतो. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अजगर माहिती आहे? इंडियन रॉक पायथन मी दाखवतो तुम्हाला. याची लेंथ आहे 24 फुटापर्यंत वाढते, 24 फीट. तो माणूस सोडून बाकी कोणत्याही प्राण्याला खाऊ शकतो. ठीक आहे. सापांच्या आतमध्ये एवढं टेम्परेचर असतं, ते बोन्स, नेल्स, हेअर्स, स्किन टोटल मेल्ट करतात. तर दुधाला जास्त उकळलं तर काय होतं? हां, तो फाटतं ना, पूर्ण खराब होऊन जातं. तर आतमध्ये एवढी टेम्परेचर असून दूध राहील का? पूर्णपणे संपून जाईल आणि आतमध्ये श्वासनलिकेमध्ये अडकून साप पूर्णपणे मरतो. तर आपण दुसऱ्या सापावर जाऊया. दिसतो की सांगा, फक्त जायचं की सांगा मला. आडवं द्या.
हा आहे कॉमन सँड बोआ. रॅट स्नेकला रॅट स्नेक का म्हणतात? उंदीर खातो. सँड बोआला सँड बोआ का म्हणत असतील? हे असंच ट्रिकी आहे नाव आहे याची. का माहिती आहे? याची जी स्किन आहे ना पूर्णपणे सँड सारखी. हे बघा, हा जेव्हा मातीत तोंड बघा जेव्हा हा मातीत जातो ना तर फक्त तोंड वरती काढतो, बाकीचं शरीर मातीच्या खाली जात बघतो. का? आता हे साप का करतात? सापांमध्ये ना नवीन नवीन टेक्निक्स काढले. जसं साप बिळात घुसून उंदरी पकडतो ना, तर काही साप मातीच्या खाली राहून तोंड वरती करून शिकाराची वाट बघतात. असा उंदीर आला त्याच्यासमोर किंवा पक्षी आला समोर, डायरेक्टली अटॅक करून त्याला कुंडली मारतात. कुंडली मारून हड्डी किंवा त्याचा जीव घेत नाही, त्याला ते बेशुद्ध करतात. बेशुद्ध केल्यानंतर ते तोंडापासून सुरू करून हे पूर्णपणे तुम्हाला माहिती आहे एक ॲक्ट आहे 1972चं ॲक्ट आहे वाईल्ड लाईफ. तुम्ही साप दाखवू पण शकत नाही, ना ठेवू शकतात ना पाळू शकतात. त्याच्यामुळे आपण साप लाईव्ह दाखवत नाही का. समजा माझ्याकडून साप सुटला माझ्याकडून, तर तुमची काय हालत नाही. तुमच्यामुळे पॅरेंट्स मला ओरडणार की तुम्ही साप आणला, तुम्ही पुराकडे सुटला, मग यांच्यामुळे हे धोक्यामध्ये येणार. त्याच्यामुळे आपण साप दाखवत नाही. पण आपल्याकडे किंवा बॅनर नेक्स्ट टाइम जे असेल तर बॅनर मोठा त्यांच्या घरी जायचं साप बघायला आणि घरात ना साप यांच्या म्हणजे घरी म्हणाल त्यांच्याबरोबर जंगलात जायचं घरातनं, तिकडे बघायचं साप. कळलं? आम्ही डेली रेस्क्यू करतो. माझं यूट्यूबला सुद्धा चॅनल आहे, पराग शिंदे म्हणून टाकलं तुम्हाला चॅनलमध्ये डेली रेस्क्यू चालू असतात आमचे. कुठे घरात घुसतो, कोणाच्या कंपनीत घुसतो, झाडावर येतो, पाण्याची गिळा येतो, तर आम्ही ते रेस्क्यू चालू करतो. आणि तो अभी कैसा अच्छा लगा लेक्चर? तुम्ही क्लॅप करोगे? आपण म्हणतो रे अब्राकडाब्रा. स्नेक फ्रेंड. आज मी माझ्या मुलीला घेऊन आलो. माझ्या मुलीचं लेक्चर म्हणजे तिने एक उत्तर दिलं. त्याने विचारलं तरी कुठला ते वर्ल्डमध्ये सर्वात मोठा स्नेक कुठला, ते उत्तर दिलं. तर मला पण नव्हतं माहिती. म्हणजे मुलांना नॉलेज असतं, मुलांचं नॉलेज डेव्हलप करण्यासाठी अशा गायडन्सची पण आवश्यकता असते. कारण मुलं फक्त पुस्तक किंवा इंटरनेटवरती बघतात, आणि पुस्तक आणि इंटरनेटवरती किती मिळणार नॉलेज. जे प्रत्यक्षात जे मिळतं किंवा ज्यांनी अनुभवातून घेतलेलं आहे सध्याच्या करंट त्याच्यामध्ये, ते करणं महत्त्वाचं आहे लोकांना. आता पूर्वी तशी पद्धत होती की असे अनुभवातून नॉलेज घेऊन मुलांचे छोटे छोटे कॅम्प बनवून माहिती देण्यात यायची. पण सध्या ती नामशेष होत चाललेली आहे. कारण कोणाला इंटरेस्ट नाही राहिला याच्यामध्ये. सगळं गुगलवर टाईप केलं की सगळं माहिती मिळते, यूट्यूबवर सगळंच मिळते. पण यूट्यूबच्या माध्यमातून पण सरांचे काही व्हिडिओ आता आम्हाला आहेत. पण आता आज प्रत्यक्ष त्यांचं जे मिळालं ते खूपच चांगलं होतं. म्हणजे मला पण काहीच नॉलेज नाही आहे. मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे, पण मला त्यातलं नॉलेज नाही आहे. पण जे नॉलेज आता त्यांनी दिलं ते खूप छान वाटलं. आता अशा अजूनही आम्हाला मोठे लेक्चर अरेंज करून त्यांचं डीप नॉलेज घ्यायची खूप इच्छा आहे. आणि हे असं नॉलेज देणारे वाढतं. म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढी नॉलेज तसंच जातं. अदरवाईज नॉलेज फक्त लिमिटेड राहतं, कोणालाच माहीत पडत नाही. त्यांचं भाषेवरती पण कमांड चांगले, मराठी इंग्लिश सगळं त्यांना त्यातले नॉमिनिकेचर माहिती आहे. खूप छान होतं. आणि असे अजून मोठे लेक्चर अरेंज करायची इच्छा आहे. मोठ्या स्तरावर करायचे, नुसतं छोट्या स्तरावर झालं. मोठ्या स्तरावर आम्ही अरेंज करायचे. नक्की आम्ही ग्वाही देतो की माझं नरवणे सरांसोबत राहून आम्ही एक मोठ्या स्तरावरती एक लेक्चर अरेंज करूया वाशिया विभागाबद्दल. हे मला बघूनच लगेच ठरवून दिलं मी की मोठ्या स्तरावर थँक्यू सर, थँक्यू. मस्त होतं. थँक्यू.